तिला एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळावर प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती आहे। सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधान परिषद जागेवर दावा केला जाणार आहे आणि या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12 तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येणार असल्याची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर असा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या पद्धतीने चर्चा सुरू असल्याचंही कळतंय। महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे आणि काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार असल्याचंही कळतंय। प्राथमिक चर्चेमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची ही माहिती समोर येतेय। दरम्यान हा प्राथमिक फॉर्म्युला नेमका काय आहे जागा वाटपाचा आपण बघतोय। विधान परिषदेचा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। याच्यामध्ये भाजपला सगळ्यात जास्त 12 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळणार असल्याची माहिती आहे। एकूण जागा आहेत 17 आणि त्यापैकी 12 जागा भाजपला, 3 शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 अशा पद्धतीने ही विभागणी होणार असल्याची माहिती समोर येते। हा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्या सोबत जोडले गेले। तुषार, काय सांगाल विधान परिषदेविषयी महायुतीचं नेमकं काय ठरतंय? फरा आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याला माहितीमध्ये तिन्ही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते आपल्याला एकत्रितपणे मॅरेथॉन बैठक घेताना पार पाडताना पाहायला मिळतात। काल आपण पाहिलं असेल तर सुरुवातीला महायुतीची समन्वय समितीची बैठक पार पडली। यामध्ये भाजपामधून चंद्रशेखर बावनकुळे असतील, गिरीश महाजन उपस्थित होते, शिवसेनेकडून उदय सामंत असतील, गुलाबराव पाटील उपस्थित होते, तर आपला राष्ट्रवादीमधून आपल्याला संजय खोडके आपल्याला हे उपस्थित असताना पाहायला मिळत होते। आपल्याला ज्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत गेल्या 3 दिवसांपासून पडद्यामागे वेगवेगळ्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि 17 जागांपैकी जो फॉर्म्युला न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला आहे त्यानुसार भाजपा 13 जागा लढवताना पाहायला मिळणार आहेत। शिवसेनेच्या वाट्याला 3 जागा असणार आहेत तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आपल्याला 2 जागा मिळताना पाहायला मिळणार आहेत। यामध्ये आपण पाहिलं असेल तर या विधान परिषदेच्या या 17 जागांची जी निवडणूक आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समितीमध्ये जे सदस्य निवडून आलेले आहेत त्या सदस्यांच्या मतदानावरती आपल्याला हे निवडणूक पार पाडताना पाहायला मिळणार आहे। अर्थात यामध्ये सर्वात मोठा भाव म्हणून आपल्याला भाजपा 13 जागांवरती निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहे। मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांना 3 आणि 2 ह्या जागा मिळताना पाहायला मिळणार आहेत। मात्र जी प्रमुख बैठक आपल्याला जी होणं अपेक्षित आहे ती बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 3 प्रमुख नेत्यांमध्ये आपल्याला शेवटची अंतिम बैठक पार पडेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या 17 जागांपैकी कोणत्या जागेवरती आपले उमेदवार अंतिम असतील या संदर्भामध्ये आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत। न्यूज 18 मराठीच्या हाती जी यादी आलेली आहे या यादीनुसार आपण जर पाहिलं असेल तर यामध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे त्यामध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे। 12 जागांवरती भाजप आहे, 3 जागांवरती शिवसेना आहे, 2 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, सिंधू आणि हिंगोली ह्या जागा मिळताना पाहायला मिळणार आहे तर शिवसेनेला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागांसंदर्भामध्ये शिवसेनेची आग्रही मागणी आहे। शिवसेना पक्षाकडून 4 किंवा 5 जागा अधिक 1ची जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र तुर्तास भाजपाकडून जागा देण्याला आपल्याला विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हा जो समन्वय आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये अंतिम तोडगा काढताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे जो प्रथम फॉर्म्युला समोर आलेला आहे तो म्हणजे 13, 12, 3, 2 चा फॉर्म्युला समोर आलेला आहे। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।